नमस्कार मित्रांनो, मी कान्हे यादव पाटील, कोंडकर पिंपरी, तालुका औंढा नागनाथ, जिल्हा हिंगोली, महाराष्ट्र. माझा हळदीचा प्लॉट आहे मित्रांनो. माझा स्वतःचा प्लॉट आहे हा. आणि मी सातत्य 3 ते 4 वर्षापासून सेंद्रिय टेक्नॉलॉजीचा वापर करत आहे मित्रांनो. तर आपण थोडक्यात जाणून घेऊ होता की सेंद्रिय टेक्नॉलॉजीचा आपला वापर केल्यामुळे आपल्या पिकावरती काय रिझल्ट आले. थोडक्यात मी जाणून घेऊ शकतो. मला ही हळदीचा प्लॉट आहे. याला एका येणीला झालेत 1 2 3 4 5 6 7 येण आहेत मित्रांनो. आणि 7 येण प्रमाणे ही हळद आपली एक अशी पकडली मित्रांनो. बघू शकता हळदीवरचा कलर, जाडी, रुंदी, लांबी आणि जमीन थोडी हार्ड असल्यामुळे आम्हाला ते उपटता आलं नाही म्हणून याच्या काही शेंगा खोडलेल्या आहेत मित्रांनो. तर ह्या शेंगा आपल्या आईच्या तुम्ही बघू शकता मित्रांनो. एका हळदीला इतकं पीक आहे आपलं मित्रांनो. तर खरंच रासायनिक खत मी मित्रांनो 50% 60% माझा आज कमी झालेला आहे आणि उत्पन्नात भरपूर वाढ झाली आहे मित्रांनो. हा का करणं गरजेचं आहे मित्रांनो मी थोडक्यात सांगू शकतो. मी बीज प्रक्रियापासून मी मल्टीप्लायर वापरतोय. आतापर्यंत माझ्या हळदीवरला 1 एकर प्लॉट आहे. 1 एकर प्लॉटमध्ये ओनली वन मित्रांनो. तुम्हाला खरंच जर जाऊन घ्यायचं असेल तर मला भेट देणे. मी खरंच मित्रांनो आतापर्यंत याला 10 ते 12 हजार रुपये खर्च केला एकरी. आणि खर्च केल्याबद्दल मित्रांनो हे मला आज रिजेक्ट कमी खर्चामध्ये हे उत्पन्न तुम्हाला मित्रांनो असं दिसत आहे छानपैकी. आणि ग्रीनरी बघू शकता हळदीची. ग्रीनरी बघून शेंगाची लांबी, रुंदी आणि हे जे मुळी जारवट हे मित्रांनो, हे जारवट बघू शकता. कुठेही डाग न लागता कीड रोग मुक्त खेती. तर मित्रांनो हे कोण करू शकतं तर ओनली वन मल्टीप्लायर करू शकतं मित्रांनो.